सर्वच माझ्या भूमिकेशी तुम्ही एकरूप आणि प्रामाणिक आहात यात संशय नाही। आता पुढचा विचार सांगतो मी की आपल्याला हे जे आंदोलन आहे, जरी आझाद मैदानात 10 मार्च 2026 पासून महाराष्ट्रातल्या वारकरी, शेतकरी, विविध संघटनांनी पाठिंबा दिला असल्यामुळे विविध संघटनांच्या माध्यमातून म्हणा आपण की आपण संतांच्या प्रती असणारं जे काही कर्तव्य आहे, विशेषतः तुकोबारायांच्या प्रती असणारं कर्तव्य, मी असं म्हणे की तुकोबारायांसारखं स्पष्ट आणि परखड सांगणारा साधू या जगाच्या पाठीवरती झालेला नाही। सगळे सिद्धांत जे महाराजांचे आहेत त्या सगळ्या सिद्धांतावरती आज चळवळी महाराष्ट्रात उभ्या आहेत। त्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ असो, कुठल्याही चळवळी घ्या, अहो लोकमान्य टिळकांची जे गीता रहस्य उघडलं तर महाराजांची, तुकोबांची वचनं विखुरलेली दिसतील पदोपदी तुम्हाला गीता रहस्यामध्ये सुद्धा। किंबहुना ज्यावेळी इथं भारतात ख्रिश्चन मिशनरी आले, ज्यावेळी त्यांनी गाथा पाहिली आणि या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये तुकोबारायांची गाथा प्रकाशित करणारे हे कोण होते? ख्रिश्चन धर्मगुरू होते। त्यांनी पहिली गाथा महाराष्ट्रात प्रकाशित केलेली आहे। त्यांना एवढी गाथा भावली आणि त्यांनी विचार केला, जर गाथ्याच्या अभंगाप्रमाणे प्रभू येशूंची जर आपण अभंग गायले तर येशूसुद्धा सगळीकडे अशा प्रकारे, म्हणजे विठ्ठलाचा जो महिमा संतांनी, नाहीतर तुकोबारांनी म्हटलं अरे देवा तुला कोण विचारतोय, आम्ही तुला मोठं केलेलं आहे, तसं येशूला मोठं करण्यासाठी त्या अभंगातून काय प्रेरणा मिळेल का? म्हणून त्याने अभंगासारखे काव्य ख्रिश्चन धर्मगुरूंनी रचली। लक्षात घ्या, म्हणजे या जगद्गुरू तुकोबारायांची प्रेरणा या विश्वामध्ये कुणी कुणी कशी कशी घेतली आहे पाहायला गेलं तर फार मोठा इतिहास आहे। आज जगद्गुरू तुकोबारायांचे जो गाथा आहे, अभंग आहे, तो विश्व साहित्य कोशामध्ये, लॉग मन प्रकाशननं विश्व साहित्य कोशात 3ऱ्या खंडात गाथा प्रकाशित केलेला आहे। हा महाराजांचा महिमा आहे। लक्षात घ्या, जगातील पहिला अवॉर्ड, भारतातून पहिला सिलेक्ट झालेला चित्र कुठला असेल? व्हेनिस आंतरराष्ट्रीय पुरस्कार दर्जा भारतातून ज्या चित्रपटाला मिळाला तो संत तुकाराम चित्रपट आहे। तो किती भावला असेल याचा विचार करा। असा जगद्गुरू, अरे ज्या जगद्गुरूंनी वृक्षवल्ल्या आम्हा सोयरे वंचरे पक्षी सुस्वरे आळविती, भूतदया गायी पशूंचे पालन तान्हेल्या जीवनवनामादी, हा पर्यावरणाचा सिद्धांत सांगणारा जगातला पहिला जगद्गुरू कोण असेल तर आमचा तुकोबा आहे। लक्षात घ्या, आज आपण बोंब मारतोय, ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढलेलं आहे, अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत। या कशाचा परिणाम आहे? आपण मूळ या पर्यावरणाला सुरुंग लावलेला आहे। आणि म्हणून मला थोडं वाटतंय या महाराष्ट्रात किंवा भारतात जो आता दिंडीमात चाललाय ना, धर्मो रक्षती रक्षिता, थोडं पर्यावरण रक्षती रक्षिता असं जर तुम्ही म्हटला तरच उद्या तुम्ही जगणार आहे, नाही तर तुम्ही सगळे मरणार आहात। हे स्पष्ट आहे, लक्षात घ्या। कोरोनाने तुम्हाला एक झलक दाखवली, काय? कोरोना एक झलक होती। इथून पुढचा जर विषाणू एकदा व्हायरल झाला तर तुमचं हे सगळे सत्ता आणि संपत्ती जिथल्या तिथं राहील, एकमेकाला उचलायला सुद्धा तुम्ही कोणी राहणार नाही। एवढा विषाणू एखादा व्हायरल जर झाला जगामध्ये, आणि कशामुळं? तुम्ही केवळ पर्यावरणाचा विध्वंस करत आहात। म्हणून मला जगाला सांगायचं आहे की पर्यावरण रक्षती रक्षितः, पर्यावरणाचं जर तुम्ही रक्षण केलं तरच पर्यावरण तुमचं उद्या रक्षण करणार आहे। आणि असा सांगणारा हा जगद्गुरू तुकोबारा आहे। अहो सर्व सिद्धांत तुकोबारायांच्या गाथ्यात आहेत की तुकोबारा एके ठिकाणी काय म्हणतात, आपले ऋतू जे आहेत ना, ऋतू तुकोबारायांच्या कालखंडामध्ये हे ऋतू तंतोतंत वेळेवर पाऊस लागणं, सगळे ऋतू बरोबर चालत होते। पण तुकोबारायांच्या सिद्धांतात कसे आहेत तुम्हाला सांगतो की महाराजांचा मळे झाकून या करती पेरणी कुणबियाची वाणी, हे तुम्हाला माहीत असेल। ह्याच्या पाठीमागे काय सांगायचं आहे? जर पाऊस ज्यावेळी लागतो तो पहिलं नक्षत्र कुठलं आहे? आदल्या दिवशी आपण पेरणी करतो आणि उद्या नक्षत्र लागणारच आहे, असं नक्षत्र कुठलं आहे? शेतकरी आपण सांगा कुठल्या नक्षत्रात उद्या पाऊस लागणार म्हटले, लागणार म्हणून आदल्या दिवशी सगळे महाराष्ट्रात पेरणी करत होते, ते नक्षत्र कुठलं आहे?
मृग नक्षत्र. आणि मग तुकोबारायांनी सांगितलेलं आहे असं की लक्षात घ्या, आज जर कोणी आपल्या घरातला गेला असेल मेंबर, तर तुकोबाराया सांगतात ते मडच झाकून ठेवा. का? हा आज गेलेला आहे. आपल्याला जर आज नाही पेरणी शेतात केली तर वर्षभर उपाशी मरायची पाळी येईल. आपलं पीक ज्याला म्हणतो ते उज्ज्वल येण्यासाठी तुकोबाराया म्हणतात आज आपल्या घरात पेरणी करत असताना कोणी गेला असेल तर ते मुळं झाकून ठेवा, पहिली पेरणी करून या आणि संध्याकाळी बोंब मारा, ते काय अंतिम क्रिया करायच्या करा. लक्षात घ्या, एवढा सांगणारा जगातला महान साधू. याच्यातून काय संदेश होता? पर्यावरण आणि ऋतुचक्र एकेकाली तंतोतंत चालत होता. आज तुम्हाला भरोसा आहे का? आज पेरणी केल्यानंतर उद्या मृग नक्षत्र लागणार आणि आमचं पीक येणार, ह्या ऋतूचा भरोसा राहिलेला सगळं बदललेलं आहे. आणि या बदलाला कारणीभूत कोण आहोत? आपणच आहोत. लक्षात घ्या. आणि हे सांगणारा मी विशेष प्रेम करतो पर्यावरणावरती. मी एका शेतकऱ्याचा पुत्र आहे. लहानपासून डोंगर दऱ्यात माझं वास्तव्य झालेलं आहे. पण तुकोबारायांची वाणी मला विशेष भावल्यामुळे मी कॉलेजचं जीवन सोडून या भंडारा भामचंद्र घोराळेश्वरमध्ये 83 नंतर माझं अखंड वास्तव्य झालं. महाराजांचं मी रोमरोमात चिंतन सगळं भिनवलेलं आहे. अनु रेणुया थोकडा तुका आकाश आहे एवढा. अरे देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. तुकोबाराने जर विचारलं, महाराज तुमचं जन्मगाव कुठलं, प्रांत कुठला? अरे तुकोबारायांची ही भूमिका आहे आत्मानुभूतीची. देश काल वस्तू भेद मावळून गेला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. एवढी विश्वात्मक चैतन्याची अनुभूती घेणारा हा साधू, अणु रेणुया थोकडा तुका आकाश एवढा म्हणणारा. आणि ती जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा ज्या भामचंद्र भंडाऱ्यामध्ये शब्दबद्ध झाली, तो गाथा ज्या भामचंद्रावर लिहिला, आणि ती तपोभूमी आज तुमचे राज्यकरी जर विध्वंस करत असतील, मला काय यांना म्हणावं, हे आता महाराष्ट्र दाखवून देईल. खरोखरच आज महाराष्ट्र इथे आलेला आहे की प्रत्येक जिल्ह्यातून तुम्ही आलेला आहात, मला आनंद आहे. आणि आजची जी बैठक आहे ही बैठक एवढ्यासाठीच आहे की आज जे इथं तुम्ही उपस्थित आहात त्या प्रत्येक जिल्ह्याचे तुम्ही समन्वयक पद तुम्हाला मी जाहीरपणे देतो. प्रत्येक प्रांतातून, जरी समजा अपवादात्मक जिल्ह्यातून कोणी आला नसेल तर त्या प्रांतातून ज्या तुम्ही आलेला आहात त्या प्रांताचे समन्वयक पद तुम्ही स्वीकारायचं आहे. आणि तालुका स्तरावरती, गाव स्तरावरती हा जो संदेश आहे आजच्या ह्या चर्चेचा, या बैठकीचा, किंबहुना मी जास्त बोलण्यापेक्षा तुकोबा संतभूमीच्या रणांगणामध्ये उतरलेला आहे. आणि हा तुकोबा आता पाडाव केल्याशिवाय शांत बसणार नाही या राजकारण्यांचा.